तर स्वागत आहे भावानं तुमचं अजून एक आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. तर इकडे गेलो होतो तर आपल्या मशीनचं काहीतरी दुखत होतं. सरांनी लावलं भाऊ कामाला, भाऊ काय लागलो तयारीला. याला मशीन चालू करून दिली म्हणून डायरेक्ट म्हणत होता भावा खूप खूप आभारी आहे मी तुझा. म्हटलं काय आभार बिभार नको अनुभव, मी काही लय पुण्याचं काम नाही केलं. मग लागला होता आज. मग इकडे आलो होतो आपण लॅबला भावानं. मग काय एसीबीसी चालू करून दिली. मग तुमचा भाऊ डायरेक्ट खुर्चीचा आनंद घेत बसला होता. मग काय इकडं पोरांचं चालू होतं जरा का. तर इकडे दोघ जण सरांना डोकं लावत होते. मग काय बोललो लावा तुम्ही डोकं जरासं सरांना. आणि याला इकडे कॅम्प्युटर मध्ये बघायला सांगत होता. हा खिडकीतून बाहेर बघत होता. मग काय अन्ना थोडा लागला असं. तर भावानं मी पण घालून बघितलंच होतं. तर तेवढ्यात मला असा आवाज यायला. मला म्हणतोय भिकारी बॉम्ब आहे बॉम्ब. दीपक पण आनंदच घेत होता. पण काय तो बोलत होता काय पडत बिडत नाही काय. तर अनिकेत बोलतो ती खुर्ची माणूस गिळती बर का. वरतून यश आणि त्याला पाडून वगैरे दाखवत होते. पण तेवढ्यात त्याचा पाय अटकला. ये भगवान क्या जुलूम है. तर काय मग आमची मस्ती बिस्ती करून झालती. मग अनिकेत म्हणतो चला आता बस करा. मग काय आम्ही कॉम्प्युटरला कपडे वगैरे घातले आणि मग काय निघालोच होतो. तर निघालो होतो तर इकडे दोघं जण वरती जाऊ राहिले होते. तर त्यांना बोललो म्हणून मी तुम्हाला कुठं नेत नाही. मग बघा भावानं आता. तर भावानं या नाही आताच्या वेळेस ते वेगळंच काहीतरी केला. जर तुम्हाला कळलं असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा भावानं. कारण तो बोलतो आता समजणे आलो पैशाला कॉपी. मग बोललो भावा तुझ्याकडेच राहू देते काय असेल ते. मी आता चाललो बाहेर निघालोच होतो. तर तेवढं आपल्या संविधान मंदिरावरती पण नजर गेली. मग बोललो एक व्हिडिओ तो बांधताय मेरे भाई. मग काय चाललो होतो आम्ही. दुपारची सुट्टी झाली जेवणाची. मग आम्ही ते चाललो होतो. तर मी पोराला विचारत होतो की भावानं तुमच्या भावाच्या इथं लागलं होतं ते बरं झालं की नाही बघा बरं. तर पोरं सांगत होते झालंय भावा बरं. मग चला आता घे खाऊन. मग बोललं चला घ्या खाऊन आता. आणि हा आपल्या कॉलेजचा कॅम्पस आहे भावानं. तर तुम्ही बघू शकताय कशा प्रकारे एकदम मस्त वाटतंय की नाही. और वो देखो सीधे हो जा, ज्यादा मेहनत मत कर, सीधे रे. यांचे झाले होते जेवण. मग काय आम्ही बसलो तर जेवायला केतन उचकत होता आपला डब्बा. जेवण वगैरे तर झालं. तर मग बाहेर आल्यावरती डायरेक्ट हा अण्णाला बोललो पोच देतो. अण्णा डायरेक्ट असं पोच देतो. नमस्कार सेठ जी. नमस्कार. आओ लेक्चर रूम मधलं तर काय भावानं व्हिडिओ घेता आला नाही. कारण लेक्चर रूम मध्ये सर्व होते. तर मी डायरेक्ट लास्टचा व्हिडिओ घेतला. मग आमचं सुटलं तर कॉलेज खुशाल तर चालला होता डायरेक्ट फोनवरती बोलत ते. लगता है कि आज फिर मंडप जलाकर आया है. तू समझा नहीं, तू समझा नहीं. मग काय सगळेजण निघाले. मग आम्ही पण निघालो होतो. बाहेर आल्या दीपक डायरेक्ट रिक्षाला हात करत होता. बोलतो थांबा काका मला पण येऊ दे. पण रिक्षावाला काही थांबला नाही. मग काय चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.